तुम्हाला माहीत आहे का, कोकणात एक अशी गणपतींची मूर्ती जी जमिनीत दडलेली होती, जोपर्यंत स्वयं बाप्पांनी आदेश दिला नव्हता. तर नमस्कार, मी सोहम आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो कोकणातील देवकथाच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये. आज आपण आलेलो आहोत वेंगुर्ले तालुक्यातील रेडी या गावामध्ये. तारीख होती 8 एप्रिल 1967. खाणीवर काम करणारे ट्रक ड्रायव्हर सदानंद कांबळी काम आटपून ट्रकजवळ विसाव्यासाठी झोपी गेले आणि त्या रात्री त्यांच्या स्वप्नात स्वतः भगवान गणपती बाप्पा प्रकट झाले आणि माझी मूर्ती इथेच जमिनीत दडलेली आहे, मला बाहेर काढा असा संदेश दिला. सदानंदांनी गावकऱ्यांना हे स्वप्न सांगितलं आणि गावातील ग्रामदेवता माऊली देवीच्या परवानगीने खोदकाम सुरू झालं. फक्त 2 दिवसात जमिनीखालील दगडावर बाप्पांचा एक कान दिसतो आणि संपूर्ण गाव थक्क होतं. खोदकाम सुरूच राहिलं आणि 1 मे 1976 रोजी अखेर स्वयंभू गणपतींची पूर्ण मूर्ती बाहेर आली. 6 फूट उंच, 3 फूट रुंद, जांभा दगडात कोरलेली ही द्विभुज मूर्ती आजही महाराष्ट्रात अत्यंत दुर्मिळ मानली जाते. मूर्ती मिळाल्यानंतर केवळ 40 दिवसांनी जमिनीतून बाप्पांचा मूषकही बाहेर आला आणि ही घटना गावकऱ्यांसाठी अजून एक चमत्कारच होता. जिथे मूर्ती सापडली त्याच जागी मंदिर उभारण्यात आलं. समुद्रकिनारी उभं असलेला हा रेडी गणपती आता कोकणातील सर्वात नवसाला पावणारा देव म्हणून ओळखला जातो आणि या ठिकाणी बाप्पांची शक्ती अजूनही जिवंत जाणवते. अशाच काही नवनवीन कथा ऐकण्यासाठी पेजला फॉलो करा आणि या छोट्याशा प्रयत्नाला नक्कीच प्रतिसाद द्या.